मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत समितीची जी आहे ते निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीचं नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरण्यासाठी अजित पवार गटाचे उमेदवार उज्ज्वला थिटे या पोलीस संरक्षणासोबत जे आहे ते अनगर या ठिकाणी पोचलेले आहेत। भाजपचे नेते राजन पाटील यांनी जे आहे ते उमेदवारी अर्ज भरू देत नसल्याचा आरोप केल्यानंतर पोलिसांकडून उज्ज्वला थिटे यांना संरक्षण देण्यात जे आहे ते आलेलं आहे। अनगर नगरपंचायत कार्यालयात अक्षरशः या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील जे आहे तो या ठिकाणी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कार्यालयाच्या चारी बाजूने पोलिसांनी जो आहे तो बंदोबस्त तैनात केलेला आहे। अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असलेल्या उज्ज्वला थिटे या पहाटे 5 वाजताच अनगर नगरपंचायत या ठिकाणी जे आहे ते दाखल झालेले आहेत। सकाळी जे आहे ते त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचं काम जे आता उज्ज्वला थिटे यांचं जे आहे ते सुरू आहे। मात्र या दरम्यान या ठिकाणी अनगर नगरपंचायतीच्या समोर नागरिकांची मोठी जी आहे ते गर्दी आपल्याला या ठिकाणी जे आहे ते पाहायला मिळत आहे। काही अनगरकर देखील जे आहेत ते आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, जी परंपरा आहे बिनविरोधची ती कुठेतरी खंडित होताना दिसते। उज्ज्वला थिटे जे आहे ते या ठिकाणी फॉर्म भरायला आलेत। ही अजित पवारचं षडयंत्र आहे सगळं। ही आजपर्यंत 60 वर्ष स्वातंत्र्य काळापासून जी परंपरा आहे बिनविरोधची, ही अजित पवारला मोडीत काढायची आहे। हे मालक BJPमध्ये गेल्यामुळे ही षडयंत्र रचलेलं आहे अजित पवारनं सगळं, बाकीचं काय कोणाला संबंध नाही। अजूनही काय अनगरकर आहेत आपल्यासोबत, काय सांगाल, ही परंपरा आहे बिनविरोधची कुठेतरी मोडीत होताना दिसते। जे नगरसेवक आहेत ते बिनविरोध होण्याच्या मार्गावरती आहे, मात्र नगराध्यक्ष पदाला कुठेतरी निवडणूक जी आहे ते या ठिकाणी लागताना आपल्याला दिसत आहे। 100% नगरसेवक हे बिनविरोधच होणार। आम्ही खंडोबाचीवाडीचा हा नगरपंचायतचा भाग आहे। आम्ही खंडोबाचीचे नागरिक आहोत। हे जे चालले आहे, जे बिनविरोधाचं षडयंत्र रचलेलं आहे, हे अजितदादा राजकारणाच्या दृष्टीने मालक भाजपमध्ये गेल्यामुळे हे षडयंत्र रचलं जाते की अजितदादापासून हे षडयंत्र आहे। हे एका लेडीजला पुढे करून अजितदादा षडयंत्र रचतो आहे। हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असून सुद्धा हे षडयंत्र एवढ्या खालच्या गलिच्छ राजकारण करते आहेत अजितदादा। एकंदरीत पाहायला गेलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते यांच्यावरती अनगरकडून जे आहे ते टीका जी आहे ती केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मात्र वर्षानुवर्ष असलेली नगरपंचायत जे आहे ते बिनविरोध होते, मात्र या नगरपंचायतीमध्ये जे आहे ते आता निवडणूक लागण्याची शक्यता जी आहे ते या ठिकाणी वर्तवली जात आहे। वसीम आतार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।